हॅलो गायज, नमस्कार. वेलकम बॅक टू द माय व्लॉग. आज आम्ही आलो आहोत टोकियो डिझनीलँडमध्ये अँड आय एम सुपर एक्सायटेड. ही प्लेस खूप ब्युटिफुल अँड मॅजिकल आहे. डिझनीलँड जपानमधील एक खूप फेमस असे ठिकाण आहे जिथं आम्ही आज आलेलो आहोत. मला खरंच कधीही वाटलं नव्हतं की मी इथं येईल, कारण का जेव्हा मी फेरीटेल गोष्टी पाहायची, जसं की डिझनीलँडच्या मूवीज, सिरियल किंवा सिंड्रेलाच्या गोष्ट वगैरे स्टोरीज वगैरे जेव्हा मी ऐकायची, तेव्हा मला असं कधीही वाटलं नव्हतं की मी कधी डिझनीलँडला जाऊ शकते. बट नाव आय एम हिअर आणि आज आम्ही आलेलो आहोत डिझनीलँडमध्ये. सो गाईज, इथून पुढे येणाऱ्या सगळ्या व्लॉगमध्ये तुम्हाला डिझनीलँडची टूर बघायला मिळणार आहे, कारण की एका व्लॉगमध्ये तर एवढं सगळं मी नाही सेंड करू शकत. सो येणारे व्लॉग हे डिझनीलँडच्या टूर्स, राईड्स आणि काय आहे ते आपण पाहू शकतोय. सो माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओंना लाईक करा आणि शेअर करा. बघू शकताय तुम्ही, हा आहे डिझनीलँडचा एंट्रन्स. बघतानाच एवढा सुंदर आणि मॅजिकल वाटत होता की मला असं वाटत होतं की मी एखाद्या फेरीटेल ठिकाणी आलेली आहे. बट सो आय एम सुपर एक्सायटेड. चला आपण आता जाऊया डिझनीलँडमध्ये. ही आहे त्याची एंट्रन्स गेट. तिथं लिहिलेलं आहे टोकियो डिझनी रिसॉर्ट. खरंच एक असं स्वप्नात चाललेले मी, असं मला वाटत होतं. तिथलं प्लेसेस एवढं सुंदर होतं. आणि हे आहे डिझनी ट्रेन. डिझनीलँड आणि डिझनी सीला जाण्यासाठी ट्रेन यूज होते, बट आम्हाला त्याचे तिकीट्स मिळाले नाहीत. सो आम्ही आमच्यात चाललो होतो. मी चालत आता डिझनीच्या एंट्रन्सला पोचलेलो आहोत. हे आहे डिझनीचं फर्स्ट एंट्रन्स. ह्याच्यानंतर अजून एक गेट आहे, ते 9:30ला ओपन होतं, 9:30 आणि 8:30 वाजता आम्ही इथे पोचलेलो होतो. आणि तुम्ही बघू शकता इथे एवढे सारे लोक होते. आता माहीत नाही कधी नंबर येतो, बट चला वाट बघूया. आणि डिझनी सी पाहण्यासाठी एक्सायटेड. सो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. बाय बाय.